आता आपण निघालोय आपल्या हॉटेलमधून आणि मस्तपैकी सफरचंद बघा सकाळ सकाळ अशी क्वालिटी हिरवी हिरवी सफरचंद आहेत मस्त मस्तपैकी. आणि आता आपण निघालो आपल्या हॉटेलमधून डायरेक्ट जाणार आहे मुक्तिनाथला आणि आंघोळ आम्ही तिकडंच करणार आहे मस्तपैकी थंड थंड पाण्यामध्ये. आणि तुम्हाला मी एकदा सकाळचा व्ह्यू दाखवतो. हा 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 क्वालिटी हे बघा मस्त माहोल आहे. हा 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 फोटोशूट चालू झालंय. ए थंडी थंडी गार लागतंय. चला बस आता भेटू थोड्या वेळाने. या ना या बघा 1 2 3 4 5 6 7 जणांची एवढंच बॅग आहे आणि ही 8वी बॅग बघा. 3 लोकांची बॅग म्हणून एकाच माणसाची बॅग आहे. तरी माणूस म्हणतो आम्ही सगळ्यांची कपडे घेतात. हा आम्ही पण सेम दिवस ट्रिपला आलोय. भाऊ पण सेम दिवस ट्रिपला आलोय. पण हे एवढे दिवस काय घेऊन आले काय कळलं ना बाबा. मी शपथ सांगतो नेपाळचा सकाळचा वेदर क्वालिटी आहे काय रे. बर्फ बर्फ जोमसोम मध्ये बघा तिकडे चेकपोस्ट होता. भाऊंनी चेक इन करून आणलेलं आहे. प्रत्येक ठिकठिकाणी करावं लागतं. अशी मस्त वेगळी डिझाईन बघा डोंगराची युनिक आहे. घर पडतात हा किल्ल्यांवरती बुरजांसारखी डिझाईन बारके बारके अख्खा डोंगरच असा आहे. माग क्वालिटी दिसतोय आणि तुम्हाला मी दाखवतो एक पोस्ट दाखवतो थांबा. आर्टिफिशियल दिसतोय दिसायला भारी आहे आणि लोकेशन वगैरे क्वालिटी. इथं अख्खी गंडकेचं दृश्य दिसतं बघा. वा आशीर्वाद असेल ना आशीर्वाद ते पण गाडी माणूस बघ कसं वाटतं या रोडला गाडी चालून. एक नंबर ना एक नंबर माग अर. आणि सूर्यनारायण त्यांचं थोडंसं दर्शन देतील आपल्याला. त्यासाठी पलीकडचा डोंगर बघा तो चाललंय त्याच्यावरनं भारी दिसतोय ना. मुक्तिनाथच्या बाहेर आलेलो आपण थोडंसं चहा नाश्ता झालं आणि चहा विजिट करून झाले की लगेच जाऊ आपण. मुक्तिनाथ जाण्यासाठी एक थोडा ट्रेक पण आहे आणि त्या ट्रेकमध्ये तुम्हाला घोड्यांची पण सोय आणि हे बघा डोली वगैरेची पण सोय असते. आणि 400 का 500 सीट आहेत. एवढंच आहे मुक्तिनाथचा ट्रेक. तुम्हाला मी दाखवतो. इकडं मुक्तिनाथच्या पायऱ्या दिसतात. तेवढ्या पायऱ्या चढले की वरती मंदिर आहे. 8:35 झालेत आणि आपण मुक्तिनाथच्या पायथ्याला आहे आणि लगेच पायऱ्या चढायला चालू करू. आलो आणि आता वाजले 8:30 आणि अशा प्रकारे मुक्तिनाथची पहिली पायऱ्या आपण चढतोय. चला हाईटला आहे त्यामुळे थोडं श्वास घेताना थोडंसं प्रॉब्लेम होतोय आणि निवांत चढतोय आम्ही. तुझं का जोरात चढलंय तर डोकं विकत धरतंय. आणि बघा आलो आपण जवळ मुक्तिनाथच्या गेट जवळ. मुक्तिनाथमध्ये एंट्री केली आपण. आता दर्शन मस्तपैकी झाडांच्या कमानीतून चाललो आपण आतमध्ये आणि इथं मुक्तिनाथची यज्ञशाला आहे. हे पापाचं कुंड आणि एक पुण्याचं कुंड आहे. हर हर महादेव हर हर महादेव. भाऊला मोक्ष प्राप्त झालाय. हो जातो परत व्हिडिओच नाही. भाऊ व्हिडिओ काढलीच नाही. हो लगेच काय आले थांबायचं ना. ते वाफ आहे अंगत ना वाफ आहे. तो वाफ आहे बघा एवढी घाण थंडी. आता सगळे शूटिंग हो 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 कसं अनुभव सांगा भाऊ. शब्दच नाही. हो तात्या पाप कसं आतमध्ये थांबून देत ना. आता माझी बारी सगळ्यांचा हिशोब केला मी. आता माझा पाप पुण्याचा हिशोब होणार आहे. आपण मुक्तिनाथ येथे आलेलो आहोत आणि मुक्तिनाथ येथे सगळ्यात पहिलं सर्वप्रथम मी पापाच्या कुंडामध्ये स्नान करून पापकुंडामध्ये ओगो बाबू
पट्ट्या पाप पुण्याच्या कुंडामध्ये मी जाणार आहे आणि पहिलं पाप धुऊ मग पुण्य धुऊ आणि मग इथे जे 108 कुंड आहेत मोक्षाचे त्या कुंडामध्ये मी स्नान करणार आहे आणि मग आपण मोक्ष घ्यायला प्राप्त झालो असं समजू. आणि इथं हे मंदिर आहे हे बघा. चला पहिलं स्नान करू आता. आयुष्यात जेवढी सगळी पापं केली ती सगळ्याचा हिशोब आता इथं पीठ करतोय. आणि ह्यांना जेवढी थंडी वाजते ना त्याच्यापेक्षा थंडी मला कमीच वाजणार आहे. का पापं कमी केलेत का तू? नाही कारण मी दाखवणारच नाही मला थंडी वाजते. तसं नाही तुला माहिती आहे का तुला जास्त वाजणार कारण काय आहे ना तुला माहिती आहे का बायको मी अर्ध गेली असते अर्ध पाप आमच्या बायकांची असते. संपला विषय माझा. तुझे अख्खा बाप तुझ्याकडे बाई माझी होणारी जी कोण बायको असेल तिला आत्ताच अर्ध पाप घेऊन टाक माझं. अर्ध नंतर पिढू आपण येऊ. तर हे बघा मुक्तीनाथ आणि चटणीसाठी होती. कसं आहे पापकुंड आणि पुण्यकुंड काय जाणवलं का तुम्हाला काय? पापकुंड आणि पुण्य काय जाणवलं का नाही तुम्हाला? मला नाही. गार लागलं. कसं वाटलं तुम्हाला आता? मस्त. आणि पाप आणि पुण्य या कुंडामध्ये काय वाटलं का तुम्हाला? फरक काय? पापाच्या कुंडामध्ये जेव्हा गेलो गार वाटलं पण सगळं शांत आल्यासारखं वाटलं. आणि पुण्यामध्ये एकदम बस थांबा बसतो आता मी. हो गार नाही लागत पहिले बसायला लागतं. ते काय करायचं? मस्तपैकी स्नान झाले आणि मी अजून पण ओलाच फिरतोय. हे गाठ्याने कुडकुडलेले आणि थोडं दर्शन घेतो मी. एक अनुभव सांगतो फक्त माझा मागाशी सांगता आला नाही. पापाच्या कुंडामधनं जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा 2 क्षणासाठी असं वाटलं की परीक्षा आहे आपली. एवढं गार ती डुबकी मारून जेव्हा मी वरती आलो अतिशय असं हे झालं की आई शपथ. आणि नंतर त्या पुण्याच्या कुंडामध्ये मी गेलो 2 मिनटं आहे ना मन शांत आलं. मला सुधारलं नाही काय असं वाटलं की बास शांत आलं सगळं पुण्याच्या ह्याच्यामध्ये. नंतर मग जेव्हा 108 कुंडामधनं मोक्षाच्या प्राप्तीला गेलो मी पहिल्या याला काय नाही वाटलं. मध्ये जेव्हा आलो फ्रीज मधून बाहेर आल्या का तू वाटतं? नाही मला काय नाही मी अजून ओके. ओके आहे तू? हा बोलतोय कसं मी कसा बोलतोय? एकदम ओके. याच्यात कळतंय तू कसा नाही बोलतोय? नाही फोटो पण लावले काही. होय. आणि जेव्हा आपण 108 कुंडांच्या घराला स्नान करून जातो तेव्हा सुरुवातीला असं वाटलं की सुरुवातीला आयुष्य कसं एकदम सोपं असतं. आयुष्यासारखंच वाटलं एकदम छान वाटलं. नंतर जेव्हा मध्ये गेलो ना मध्ये तेव्हा आयुष्य कसं खडतर होतं तसं एकदम आहे ना असं गारठा वाटायला लागला. आणि असं 2 मिनटं हँग झालो आणि मी जेव्हा इथं पुढं एंडिंगला आलो आणि जेव्हा आपण काय एखादी गोष्ट आपण पूर्ण करतो तर पूर्ण करण्याचा आनंद भेटतो छान वाटतं. तसं जेव्हा शेवटच्या 10 कुंडामध्ये जेव्हा मी आलो तेव्हा अतिशय सुंदरपणे असं मोक्ष भेटल्याचा प्राप्त आनंद झाला. कारण सार्थ झालं माझं ते. आणि चला आता आपण दर्शन घेऊ एवढंच माझं मनावर सांगायचं होतं. मी सांगितलं एकदा तुम्ही पण मुक्तीनाथला या भारी वाटतं. दर्शन करा स्नान करा इथं आयुष्यातलं मोक्ष भेटण्यासाठी खरंच वाटतंय. आणि मुक्तीनाथ आता मस्तपैकी आवरले मी. कुर्ता मी आणलाच नव्हता तर स्विमिंग पूलचा कुर्ता घातलाय आणि थोडंसं गंध आले दर्शन घेऊन निघू. गंध दर्शन मस्त आले आतमध्ये गंध आहे. आत्ता लाईन वाढलेली नाही तर कोणच नव्हतं. हा ना. हो तिथून कुंड आहेत ते सरस्वती कुंड आणि लक्ष्मी कुंड असं यांना म्हणतात. पाप आणि कुंडाचा कुंडाचा कॉन्सेप्ट आहे.
आपण माणसांनी धर केले तेवढं सांगत होतं की आपण जे गुंडामध्ये स्नान करतो जे सरस्वती गुंडाने पार्वती पण असा विषय आणि स्नान करण्याची पण पद्धत आहे. तुम्ही मंदिराला राऊंड मारायचा असतो तर सर्वात प्रथम तुम्ही 2 प्रकारे राऊंड मारू शकता. जे 108 हे होतं ना गोमुख त्यातून पण तुम्ही तुमच्या राऊंडला सुरुवात करू शकता प्रदक्षिणेला. त्याच्यामध्ये विषय असा असतो की आपली कालीगंडकी नदी तिचा उगम इथून आहे. म्हणजे 108 गोमुखांपासून कालीगंडकी नदीचा उगम झाला होतो आणि तिथून पण तुम्ही सुरुवात करू शकता प्रदक्षिणेला किंवा 2 कुंडामध्ये स्नान करून प्रदक्षिणा मारून पण नारायणचं दर्शन घ्यायचं. आणि अंतिम सत्य हेच आहे, जेव्हा तुम्ही ते 108 धारामधून जाता तर तुम्हाला मोक्ष भेटतो अशी आख्यायिका आहे पण आहे. तर हे होतं मुक्तिनाथ. तात्या गावडा आहे मोठंसं नाराज लेट झालं. खाली आमची बोट बघतात. भागो 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 आराम से भाग बच्चे. नाम क्या है तेरा? क्या नाम है? नाम बता. साकेत. साकेत. कहाँ से हो तू? डर रहा है क्या मुझसे? तेरे को उठा के लेके जाओ क्या? लेके जाओ उठा के तेरे को. मम्मीला सांगते काय? तर वाव. आणि मित्रासोबत जरा फिरा, देवदर्शन करा, जरा पार्ट्या बिट्या करून का होत नाही. आमचा कसा आहे खुकार वाघ. सुंदरपणे दर्शन झालं आमचं आणि आता पुरी भाजीचं जेवणच चालेल थोडक्यात आमचं. सगळे जेवण करतात. जेवण झाले की आता नॉनस्टॉप आपल्याला मुक्तिनाथला जायचंय. मुक्तिनाथ इथून किती नॉनस्टॉप आपल्याला पशुपतीनाथला जायचंय. किती आहे पशुपतीनाथ? 373 किलोमीटर. आणि मध्ये आधी आपण फिरलो तर तिथं गाडी लावावी लागते आणि एक 25 ते 20 मिनिटाचा ट्रेक आहे. ट्रेक पण नाही म्हणतात ना, थोडं वॉक आहे. वॉक करत आपल्याला जायचं असतं आणि बस एवढंच आहे. एकदम इझी आहे. तुम्हाला काही इथं हॉटेल घ्यायची गरज नाही, काय नाही. तुम्हाला मी नक्की सांगतो नक्की म्हणजे आम्ही काय केलं ट्रिपचं कसं काय. एक सेपरेट व्हिडिओ पण होतो. इथून तुम्ही पण एकदम क्वालिटी ट्रिप करू शकता अशी. नाही बघा खच्चर पण आहेत. कमी खर्चात करायची म्हणली तर त्या सॅमसंगच्या तिकडच राहायचं. तेच सगळं तुम्हाला सांगतो मी कसं काय कुठलं काय कसं हिशोब आहे सगळं तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ मध्ये म्हणून सांगतो घरी गेल्यावरती निवांत मध्ये. आणि हे बघा आता इथं गाड्या इथं हे आता आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण? मनोकामना माता. फुल गरम मध्ये असं केलं म्हणलं चाललोय नाव विसरलो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण निघू. मुक्तिनाथ बाय बाय. धन्यवाद सरजी. कालच्या चेकपोस्टला तुम्ही गाडी तर बघताय. काल इथं चेकपोस्ट होता आपला आणि इथे एकही गाडी नाही आज. कारण विषय काय पुढं लँडस्लाईड झाली वाटतं आणि ती क्लिअर होणार आहे. त्यामुळे आता बघू आपलं नशीब असेल तर आपण एकदम मुख्य मध्ये लवकर पोहोचू, नाही तर आपल्याला पण आज पण अडकावं लागेल. पण आमचं नशीब आहे. इथं 205 रुपये डिझेल आहे म्हणजे नेपाळी 205 रुपये. आपल्यातला हिशोब करून टाका तुम्ही. पत्त्याचा डाव मांडला लोकांनी डायरेक्ट. परत जाम लागले, ट्रॅफिक जाम झाले सगळं. थँक्यू. पत्ते नाही. कौन सा गेम है? क्या है? 18 बापू खेलना है बोल देना. क्या? 18 बापू. चल सर काय सॉरी पत्ता डाव नाही चलो सर चालू आहे. नाही ते वेगळंच होतं काहीतरी. त्यांच्याकडे 18 बापू म्हणतात. 18 बापू आपल्याकडे काय म्हणते ते 8 पाय काय सारीपट सारीपाट सारखंच होतं ते. आज चल्लो 60 चल्लो 60 टाकले होते त्यांनी. अहो चल्लो 60 स्टार आहे अख्ख्याचे. आज चल्लो 60 जाऊ दे चल्लो 60च. आता तो रस्ता आज मोठ्या गाड्यांसाठी बंद आहे आणि फक्त आज कार गाड्यांसाठी चालू आहे. पाणी बघ. दोन मिनिटं पाटली गाडी अशी अडकली सारखी झाली. भाऊ काय अरे चाक डायरेक्ट गेले. चाक कुठे गेल तुझे? सात कटत गेलत. नाही खड्ड्यात नाही चालत गेले. अरे आम्ही
गाडी दगडावर गेली पण आम्ही निम्म लाकडावर गेलतो ना आता. त्याचं काय करताय? मी म्हणलं कचलो मी म्हणलं कचलं. काळजी घेतली की या साईडला आज पण इथं लँडस्लाईड झाल्यामुळं ट्रॅफिक झालेलं आहे. मागं बघा सगळ्या गाड्या लावल्या तिथं. आणि आता जरा आपण चाललोय पुढचं बघायला कसं काय नियोजन आहे. बाबू बघा फुल प्रेशरने ना पाणी येते. आणि तुम्हाला तिथे पोकळण पण दाखवतो. जर असं तर तिच्यावर काल दगड पडले ते काल तर परवा पोकळण बघा दगड पडल्यामुळे कसं झाली अख्खा डोंगर घसरून आहे ना पोकळणवरती आलता आणि अख्खी दगडाने भरलेली. आणि आता चालेल याच्यावर दगड मोठा पडला त्या गाडीवर याच्यावरून दगड आलता हे बघा ही पोकळण आहे. आयुष्य दूर आला बघा इंजिनमधनं. याच्यावर दगड पडलाय का तिच्यावर दगड पडला काल. ड्रायव्हर वाचलाय नशीब. ड्रायव्हर वगैरे सगळे वाचले लोक पण वाचले. आणि नेपाळचं पोलीस इथं काम करते. प्रेशर जास्त कसले थांब म्हणलं तो बाबा आम्हाला जाऊ दे. हां जाऊ दे म्हणलं. ओके बाबू आपण नशिबलं गाडी आपली गाडी आपल्या गाडीनंतर गाडी सोडली नाही आहे बघा. आता पलीकडच्या गाड्या सोडतील. पलीकडे ट्रॅफिक बघत होती काय ते 6 मिनिटाचं ट्रॅफिक होतं ना त्यात किती सकाळपासून एक पण गाडी नसली. आता वाजले बरोबर 3 विचार करा. काल ह्याच वेळेला आपण हा काल नाही निघालो तिथनं 2 वाजता आपण इथनं क्रॉस झालतो. म्हणजे 12 ते 2 आपण थांबलेलो. तेव्हा काल पण सकाळपासून लोक थांबवली आणि आज पण सकाळपासून थांबवली. जैम है सुबह से कितना बजे से जैम है सुबह से? सुबह 10-11 बजे से हम लोग 10-11 बजे से आप लोग. आपकी गाड़ी का है? कार है ना आपका? कार जाएगा बड़ा गाड़ी बंद है वो आगे. कार जाएगा आगे बड़ा गाडी नाही जाएगा. ही सकाळी 10 वाजल्यापासून इथं उभी आहे 10 वाजल्यापासून. आणि आपल्याच टायमाला कालच्या ते पण निम्मे रस्त्यात आहे. पुढचे तर किती वाजल्यापासून उभे असतील का इथं झोपलेलो आपण. अहो ती गाडी बाहेर निघली तिकडे. चला जवळजवळ 6 मिनिटं झाली आम्ही गाडीतनं चाललोय. एवढं ट्रॅफिक आहे. आणि एकदा उंच डोंगर बघा. लय वेळ ट्रॅफिक बघितलं तुम्ही. हे उंच डोंगर बघा. त्या डोंगराच्या मागे दगड बघा असा आलाय. आणि पुढं फुल माणसं पर लाकडाचा साठा करून ठेवला म्हणजे लोक राहतात. फुकार आहे. हाय पाण्याला प्रेशर आहे खतरनाक. लय पाऊस झाला दिसतोय. आणि बघा ना पाणी वरती आलं हो इथं. तिकडचं पाणी बघा कसं आहे स्वच्छ पाणी आले. स्लीप मोड ऍक्टिव्हेटेड. एकाने कमेंट काय केली महाराजांच्या याच्यावर कमेंट काय केली. एकाने महाराजांच्या याच्यावर कमेंट काय केली आपल्या मिनी ब्लॉकला. महाराज नुसते खात्यातून झोपतात काय. त्याचा जोडीदारी पडते पंढरपूरकर. महाराज गाडी घ्या. महाराज गाडी घ्या. महाराज गाडी घ्या. हो महाराज. आत्ता वाजले बरोबर 5 आणि आमचा प्लॅन होता की आमचे 2 प्लॅन होते. आम्ही मनोकामना देवीला जाणार होतो पण तो कॅन्सल झाला. त्याच्यानंतर आम्ही गुप्तेश्वरचा प्लॅन केला पण तो पण कॅन्सल झाला कारण आम्हाला जायला अजून 1.5 तास लागणार नाही 1.5 तास लागणार आहे. आणि गुप्तेश्वरचं मंदिर 6 वाजता बंद होतं. तर त्यामुळे आम्ही तो पण प्लॅन कॅन्सल केला आहे. आणि आम्ही आता एका वेगळ्याच ठिकाणी चाललो आहे. आमचा प्लॅन थोडा वेगळा आहे त्यामुळं थांबलो नाही. परत आपण नेपाळ तेव्हा सगळं करू. आणि याच्या आधी एकदा हे बघा वा
आता आपण पुमदीकोट या ठिकाणी आहे. मी तुम्हाला दाखवतो मी पोखरामध्ये. हे बघा, वा काय सुंदर महादेवाची मूर्ती आहे. आणि इथून अख्खा पोखरा दिसतो. 2 मिनिटं वरती जाऊ आपण. काय सुंदर मंदिराचा इंटरेस्ट आहे बघा. हे बघा इथं महादेव दिसतात आणि हे बघा पर्वत भाग असा आहे. वा क्वालिटी, अख्खी सिटी दिसते पोखरा सिटी. आणि इथं एअरपोर्ट पण दिसतंय बघा, एअरपोर्ट आणि अख्खी पोखरा सिटी. आणि वातावरण पण लई क्वालिटी झाली. तर कधीतरी नक्कीच येत्या. आणि महादेवाची मूर्ती बघा, परत एकदा महादेवाची मूर्ती बघा, अतिशय सुंदर आहे. आणि तुम्हाला अजून एका व्ह्यू मधून दाखवते. थांबा 2 मिनिटं थांबा. मस्त व्ह्यू आहे. लसूण का त्याला ना उसको मल नाही का थोडं चोड आणि नाकाला वास घेता. जोरात घे वास. मी घातलाय ना, मी घातलाय हो. मी घातला ना. इकडे जाऊ नको. नाही नाही चांगले नाचतावानीच येते. खराब केली आहे. सिद्धराज जुखाम बलगाम मला नाही खाली, घ्यायचं. नजला. मारवाडीमध्ये जेवायला नेपाळमध्ये. आणि हे बघा असं आपलं जेवणाची थाळी आहे. आणि आता आम्ही जेवतो आणि बघा डायरेक्ट निघणार आहे आपण पशुपतीनाथचं. मस्त जेवण आहे. कसं आहे पापड? हो चव सांगा कशी तुम्ही, काहीतरी खाऊन सांगा. चांगली आहे. नुसतं पापड घालला तुम्ही अजून. आम्ही जेवतो. मस्त आहे. बड्डेचा गुलाबजाम आहे हा उद्याचा. हा खावा खावा की आ करा टाका तुम्ही फोटो काढले. टाका तोंडात. काढला की उभा घेऊ का? वा 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 वा. आणि आता बघा बरोबर आहे ना, नेपाळमध्ये 9 वाजलेत. आणि नेपाळचे रस्ते बघा डायरेक्ट सगळं मोकळं झाले. आणि आपल्या इथं 9 वाजता लोकांना उजाडतं, लवकर झोपत जावं. सगळं शांत आले. तर नेपाळ शांत आहे. आणि पहिल्यांदाच आपण रात्री नेपाळला फिरत नाही. आपण चाललो पशुपतीनाथला, कारण उद्या भाऊचा वाढदिवस आहे त्यामुळं. आणि मग आपली उद्या आपण ट्रिप समाप्त करणार आहे. अचानक भयानक नेपाळचा प्लॅन झाला. अचानक वारीमध्ये झाला प्लॅन हा. वारीमध्ये आम्ही सगळे भेटलो आणि तिथनं नियोजन ठरलं की जायचं. असं आम्ही प्लॅन केला होता. निघू पशुपतीनाथला. आदळली मान माझी तिरकी झाली. बघा इथून एक कपचित मागानं मान टाकली तुम्ही, बाहेर आली मान. इतक्या भाऊ गाडी चालवते ती, एवढी भारी गाडी चालवती. आता बघ किरण दादा गाडी चालवतोय, डायरेक्ट माना बिना बाहेर काढायला लागलाय. माणूस बाहेर काढतो. आज तर आज आहे बरं मी आहे का नाही. हा जाऊ ना तुला. आता वाजले तर आता वाजत बरोबर 11:05 कमी. आणि चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट पशुपतीनाथमध्ये. अजून किती किलोमीटर राहिले रे? 100च किलोमीटर राहिले. जाऊन आता आम्ही आराम करणार आहे. तर बस आजचा व्हिडिओ एवढाच. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. आज के लिए इतना ही.